मी जेव्हापासून पत्रकारितेमध्ये आहे, तेव्हापासून मी बघत आलो, की समाजवादी परिवारामध्ये शरद पवारांबद्दल पूर्वी विलक्षण आकर्षण होतं. म्हणजे मी एस-एन जोशींचाही काही काळ पी-ए होतो. बऱ्याच समाजवादी नेत्यांबरोबर काम केलं. यदुनाथ थत्यांबरोबर काम केलं. ते माझे काकाच होते. त्यामुळे साधनात काम करायला सुरुवात केली. पण त्या काळामध्ये मी बघत होतो, जेवढे म्हणून समाजवादी नेते तुम्ही घ्याल, त्यातले 99% अ, हे शरद पवारांचे मित्रच समजायचे स्वतःला. त्यांचे चाहते होते, त्यांच्यावर प्रेम करणारे होते. आदर्श राजकीय नेता कसा असावा उभरता, त्यावेळी ते उभरते होते. मी हे बोलतोय हे सगळं त्या काळातले ज्यावेळेला ते पहिल्यांदा गृहराज्यमंत्री झाले, नंतर कृषी मंत्री झाले वगैरे त्या काळातल्या गोष्टी सांगतोय मी तुम्हाला. तर म्हणजे साधारणतः मला वाटतं एक 72च्या सुमाराच्या सांगतोय. तर त्यावेळेला समाजवादी परिवार प्रेमात होता. पण त्यावेळेला विशेष एक गोष्ट अशी, की अ, संघ परिवार, विशेषतः भारतीय जनता पक्ष त्यावेळेला असलेला जनसंघ, यांचे पण लोकं त्यांच्या प्रेमात होते. म्हणजे ज्यावेळेला शरद पवार 78 साली मुख्यमंत्री झाले, त्यावेळेला खरं म्हणजे राजाराम बापू पाटील यांनी सगळी व्यवस्था केली होती. पक्षांतर करायचं, मुख्यमंत्री व्हायचं हे ठरलं होतं आणि ते मुख्यमंत्री होणार होते. आपल्या जयंत पाटलांचे वडील, आता जयंत पाटील शरद पवारांबरोबर बसतात त्यावेळेला काही वेळेला मला ती सगळी गोष्ट समोरची आठवते, की जयंत पाटलांच्या वडिलांना राजाराम बापूंना शरद पवारांनी म्हणजे वसंतदादांना दिलेल्या दग्याची चर्चा होते, पण राजाराम बापूंना दिलेल्या दग्याची चर्चा होत नाही. कारण तो दगा त्यांनी का दिला? तर त्यावेळेला भारतीय जनता जनसंघ होता. उत्तमराव पाटील आणि एस-एम जोशी यांनी त्यांना असं सांगितलं, की राजाराम बापू पाटलांनी सगळी तयारी केलेली आहे आणि पुढल्या 48 तासामध्ये वसंतदादांचं सरकार पडून राजाराम बापू पाटील जनता दल त्यावेळेला, त्या जनता दलाचं सरकार येणार आहे. म्हणजे ते जनसंघ असला तरी तो त्यावेळेला जनता दलात होता. बरोबर आहे. उत्तमराव पाटील आणि एस-एम जोशी. आणि तुम्ही लगेच या इकडे असं केलं आणि शरद पवारांना जेव्हा कळलं, की ट्रान्सफर ऑफ पॉवर होती आहे, तर ते पटकन आले आणि या सगळ्या उत्तम संघ परिवार म्हणजे जनसंघ परिवार म्हणजे त्यावेळेला जनता दल त्याच्यात मिक्स होते ते आणि समाजवादी परिवार यांच्यामुळे ते मुख्यमंत्री झाले. पण नंतर पण मी बघितलं, की कायम संघवाल्यांच्या तोंडी सुद्धा शरद पवार हा त्यांना एक मोठा आदराचा आणि आधाराचा विषय वाटायचा. विशेष मला कौतुक असं वाटतं, की अजूनही शरद पवारांना गोपीनाथ मुंडे असो, प्रमोद महाजन असो, यांनी एवढ्या शिव्या घातल्या. गोपीनाथ मुंडेंनी तर काही बाकीच ठेवलं नाही. तरी देखील त्यांचे आतून संबंध होते. म्हणजे गोपीनाथ मुंडे बाहेर शिव्या देत फिरायचे शरद पवारांना. त्यावेळेस प्रमोद महाजन त्यांच्याबरोबर बैठकीला बसलेले असायचे. प्रमोद महाजन आणि शरद पवार हे अद्वैत होतं. द्वैत नव्हतं. शरद पवारांचं एक रूप शरद पवार हा आदर्श होता प्रमोद महाजनांचा. तुम्हाला सांगितलं तर आता नव्या लोकांना आश्चर्य वाटेल. जुन्यांना माहिती आहे, की हो, ते होतात. शरद पवार सगळ्यांचाच आदर्श होता. विधान करू का मी? देवेंद्र फडणवीसांचा सुद्धा आदर्श शरद पवारच आहेत. फक्त एकच कमी आहे, की ते मराठा नाहीयेत. विलासराव देशमुख मराठा होते. ते शरद पवार होत चालले होते. त्यांचाही आदर्श शरद पवार होता. महाराष्ट्रातल्या प्रत्येक नेत्याचा आदर्श हे कायम शरद पवार राहिले. शरद पवारांप्रमाणे करायचं, जे काय करायचं, ते राज्य कसं चालवायचं, ते शरद पवारांसारखं. वैयक्तिक साम्राज्य कसं उभारायचं, शरद पवारां प्रत्येक गोष्टीत शरद पवारांच्या ज्या गोष्टींवर टीका करतात आज भाजपवाले करोत, कोणीही करोत, त्या सगळ्या गोष्टी त्यांना शरद पवारांसारख्या करायच्या आहेत. ते करणार. त्यातले ज्याला जमतायत ते करतायत. ज्याला जमत नाही ते करत नाहीयेत. पण शरद पवारांच्या संदर्भामध्ये लेटेस्टमध्ये सुद्धा आपण ऐकलेलं आहे, की 4 वेळा त्यांची मोदींबरोबर बैठक झाली ना बाबा. झाली का नाही? झाली ना. मोदींबरोबर 4 वेळा बैठक झाली. कशाकरता? तर शरद पवारांचा पक्ष महायुतीच्या स्वरूपामध्ये यावा. त्यांचा उपमुख्यमंत्री तेव्हाही अजित पवारच होते. शरद पवारांच्या 4 बैठकामध्ये झालं होतं सगळं. अक्षरशः तो जो 80 तासाचा एपिसोड आहे ना, तो सुद्धा शरद पवारांच्या संमतीने झालेला होता.
म्हणजे मोदी, शहा, फडणवीस सगळ्यांना खात्री होती की शरद पवार आपल्या बरोबर आहेत आणि म्हणूनच तर ते झालं. एवढे वेडे आहेत का हो हे? तुम्ही विचार करा, शरद पवारांसारख्या माणसाच्या वर त्यांनी एवढा विश्वास ठेवला तर काहीतरी बोलणी झाली असतील ना. ती तर बोलणी असं सांगतात की महामंडळाची सुद्धा वाटपापर्यंत, म्हणजे शरद पवार एकदम डिटेलमध्ये किती जावेत, तर त्यांनी तो ब्लूप्रिंट पण तयार केला होता की कोणती महामंडळ आमच्याकडे असतील, कोणती खाती आमच्याकडे असतील. पण शरद पवारांवर भाजपवाल्यांचा एवढा विश्वास तेव्हाही होता आणि 4 वेळा हे करून 80 तासासाठी मंत्रिमंडळ बनवून, तेही त्यांच्या संमतीने बनवून, त्यांच्याच संमतीने बनलेलं मंत्रिमंडळ केवळ सुप्रिया सुळेच्या हट्टाकरता मोडलं. नसतं मोडलो. सुप्रियानी जर अक्षरशः अशी भूमिका घेतली नसती, की मी त्याच्यात येणार तर नाहीच, पण मग मी राजकारणात त्याग करीन, अमुक करीन, तमुक करीन आणि शरद पवारांचं यांच्या बाळासाहेबांच्या पुत्रप्रेमाबद्दल बोलतो आपण, इतरांच्याही पुत्रप्रेमाबद्दल बोलतो. पण यांचं एक कन्याप्रेम इतकं तीव्र होतं, टोकाचं होतं, की त्यांनी केवळ सुप्रियाला मान्य नाही म्हणून अजितदादांचंही सरकार यांच्याबरोबरचं घालवलं आणि विरोधाची भूमिका घेतली. हे खोटं आहे की त्यांना इंडिया आघाडीत कुठेतरी पंतप्रधान पद मिळेल, कुठेतरी राष्ट्रपती, त्यांना माहिती होती महाआघाडी, त्यांना महाआघाडी आणि याच्या मर्यादा माहिती होत्या. किंबहुना ज्यावेळेला उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांची महाआघाडी झाली, हे झाली, त्याच्या आधी त्यांचे प्रयत्न हे भाजपबरोबर जाण्याचे होते. भाजपवाले अशीच अपेक्षा करत होते, की उद्धवच्या जागी शरद पवार आणि त्यांचा पक्ष येतील. आता लेटेस्ट याच्यामध्ये सुद्धा असं आहे, की आता या ज्या चर्चा आहेत, की शरद पवार आणि अजित पवार यांचं काहीतरी शिस्त आहे. त्याच्यात एक गोष्ट जी मला शरद पवारांचे जे निकटवर्ती आहेत, अजितदादांचे आहेत, त्यांच्याकडून जी माहिती आहे ती अशी आहे, की दोघांचे आर्थिक हितसंबंध खूप आहेत एकमेकाशी. अनेक उद्योगधंद्यांमध्ये ते एकत्र आहेत. किंवा अनेक जी काही कांड असतील त्याच्यामध्येही त्यांचं एकमेकाशी काहीतरी साठोलोट आहे सगळ्या ह्याच्यामध्ये. म्हणजे उद्या अजितदादा गोत्यात आले तर पाठोपाठ शरद पवारही येणार नाहीत असं नाही. त्यामुळे असं ते एकमेकांना नातेसंबंधाच्या नावाखाली सांभाळून घेतात. दुसरी गोष्ट अजितदादांना ही माहिती आहे, की भारतीय जनता पक्ष हा कंडोम पॉलिसी निरोध म्हटलं तर जेवढं बटबटीत वाटतं. कंडोम पॉलिसीचा पक्ष आहे, की ते कधी तुम्हाला वापरतील आणि फेकून देतील सांगता येत नाही. आणि अजितदादांना त्यांनी केवळ शरद पवारांच्या सुडाकरता घेतलं असाच खरा भाग आहे असं म्हणतात, की शरद पवारांनी हो म्हटलं, सगळं मान्य केलं आणि जो दगा दिला त्याचा राग आहे म्हणून त्यांनी यांनाच फोडून दाखवलं. पण मुळामध्ये शरद पवार यांना अजित पवारांनी वळवावं ही अपेक्षा अजून सोडली नाही त्यांनी. अजूनही त्यांना असं वाटतं, की शरद पवार आणि यांचं वैयक्तिक जे हितसंबंध आर्थिकपासून सगळे आहेत, त्याच्यामुळे ते येतील एकत्र एखाद वेळेला दोघं. आणि दोघं एकत्र येतील ते कशा करता येतील? ते महाआघाडी करता नाही येणार. ते महायुती करता येतील. आता ही सुप्रिया सुळेचं का एवढा हट्ट आहे मला कळत नाही. खरं म्हणजे ही तर ओपन ऑफर आहे, की शरद पवार जर आजही आले, राष्ट्रवादी एक झाली, असंच करावं लागणार त्यांना. राष्ट्रवादी पुन्हा एक होईल आणि शरद पवार इकडे आले, तर शरद पवार हे राष्ट्रपती पदाचे नाही. याचं कारण शरद पवार राष्ट्रपती झाल्यावर भाजपलाही धडा शिकवू शकतात, ही भीती आहे. त्यामुळे राष्ट्रपती पदाचे नाही, पण त्यांना खूप मोठा मान दिला जाईल. सोनिया गांधी कुठे कुठल्या पदावर होत्या, तरी देखील त्यांना मान होता. तसं मोदी, शहा आहेत, त्यांच्या मानसन्मानाचं काहीतरी करतील. पण रोहित पवारला घेतील इथे. आणखीन अमोल कोल्हेला घेतील एखाद वेळेस. म्हणजे त्यांची जी माणसं असतील 2 खास, त्यांना घेतील. आणि दिल्लीमध्ये सुप्रिया सुळेला मंत्रिपदावर देतील ना. चांगलं म्हणजे अ, स्मृती इराणी वगैरेकडे असलेली खाती तिला मिळू शकतील. तर त्यामुळे खरं म्हणजे सुप्रियाचा फायदा आहे, पण काय सायकॉलॉजी आहे तिची कळत नाहीये.
ती नाहीच म्हणते अजून. पण तिला बाजूला ठेवून शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊन बीजेपी बरोबर जातील का? या प्रश्नाचं मला जे काय दिसतंय ते उत्तर असं आहे की कदाचित जातील. कदाचित जातील. याचं कारण असं आहे की आता इंडिया आघाडीला भवितव्य नाही हे समजून चुकलेत शरद पवार. महाराष्ट्रामध्ये महाआघाडीला भवितव्य नाही हे समजून चुकलेत. उद्धव आणि राज मिळून एकमेकाला सनम ले डुबेंगे सारखं डुबवत आहेत हे दिसत आहे. महाराष्ट्रातली काँग्रेस आहे ती आवाक्या बाहेरची आहे. म्हणजे आत्ता जे काँग्रेसचं नेतृत्व आहे सगळं ते असं माथे फिरून नेतृत्व आहे. पूर्वीचे काँग्रेसवाले होते ते समंजस होते, तसं नाही राहिलेलं. त्यामुळे हे भांडकुदळ आहेत, फार वैयक्तिकरित्या अहंकाराने पछाडलेले आहेत. यांच्याबरोबर शरद पवारांना पण जमवून घेणं अवघड आहे. तुम्ही बघा की शरद पवार या काँग्रेसवाल्यांना फारसं भेटताना तुम्हाला दिसणार नाहीत. ती त्यांच्या लायकीची माणसं नाहीत एक, आणि दुसरं फार माथेफिरू आहेत. असल्या माथेफिरू काँग्रेसवाल्यांबरोबर जाण्यापेक्षा व्यावहारिक शहाणपण असलेल्या भाजपबरोबर जाणं त्यांना केव्हाही फायदेशीर आहे. आता त्यांना नव्याने काहीतरी मिळवायचं आहे वगैरे असं नाही. राष्ट्रपती पद वगैरे ह्या सगळ्या हुलकावण्या ते काही फसणारे नाही आहेत. पण आपला पक्ष जो आहे तो येत्या या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्येच अडचणीत येईल. म्हणजे आता तर असं आहे की शरद पवारांची राष्ट्रवादी जी आहे ती अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या तुलनेमध्ये 10-15% सगळीकडे राहील. एक ठाण्याचा थोडा अपवाद राहील की ठाण्यामध्ये थोडं अधिक प्रमाण येईल 10-15च्या ऐवजी. म्हणजे अजितदादांच्या पेक्षा यांची कदाचित पुढे राहील अशी शक्यता आहे. बाकी सगळीकडे नाही. मग असं नामशेष किंवा अवशेष अवस्थेमध्ये मग काय बार्गेनिंग पॉवर राहणार नाही. त्यापेक्षा त्यांना मार्ग सोपा आहे ना, अजितदादांशी जमवून घ्यायचं, अजितदादा आणि त्यांनी एकत्र यायचं. परत ग्लोरिफिकेशन किंवा अजितदादा आणि शरद पवार मिळून आले आणि सेक्युलरिझमचा हे घेऊन आले. मला असं वाटतं की नजीकच्या भवितव्यात एकतर सुप्रियाला तिचे बाबा, सुप्रिया ही मुलगी आणि ते तिचे बाबा, या नात्याने ते तिला पटवून देतील की आपल्या पक्षाला भवितव्य नाही. आणि अजितदादांची राष्ट्रवादी असताना तर आता अवघड आहे भवितव्य. तर आपल्याला काय आहे, आपली 4 माणसं आहेत. एक जितेंद्र आहे, एक हा आहे. या 4 माणसांना कुठेतरी सेट करून घेऊ. तू केंद्रीय मंत्री होशील तर पुढली 25 वर्ष भारतीय जनता पक्ष राहणार आहे. या तुमच्या राहुल बिहुलचं काही खरं नाही, उद्धवचं काही खरं नाही. तर मला असं वाटतं की अजितदादा आणि शरद पवार हे हळूहळू जवळ येत जातील आणि या निवडणुकीपर्यंत नाही येणार, हे नक्की. म्हणजे जानेवारी 31च्या या सगळ्या निवडणुका होतील ना आपल्या, तर तोपर्यंत नाही येणार. ते तोपर्यंत स्वतंत्र लढतील, बळही आजमावतील आणि ते बळ किती क्षीण झालंय तेही त्यांच्या लक्षात येईल. पण मला असं वाटतं की एप्रिल-मेच्या सुमाराला काही महत्त्वाच्या घटना घडतील. एप्रिल-मेच्या सुमाराला. हे मी अंदाज नाही सांगत आहे. थोडंसं चर्चा केली, त्यातून जे मला क्लू मिळाले ते तुमच्याशी शेअर करतोय. क्लू शेअर करतोय. एप्रिल-मेच्या सुमाराला शरद पवार, अजित पवार एक होतील, राष्ट्रवादी एक होईल आणि ते भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीत एनडीएमध्ये आणि ते महायुतीमध्ये येतील आणि थोडं परत पत्ते पिसले जातील. त्यांचेही काही पत्ते इकडे येतील. असं होईल असं मला वाटतं. अडलंय फक्त सुप्रियावर. सुप्रिया अशी बाबांची मुलगी आहे, त्यामुळे बाबांच्या काही आता आयुष्यातल्या शेवटची बाळा काय शरद पवारांचं उद्दिष्ट काय राहिलं आहे आता आयुष्यामध्ये? मुलीचं वैयक्तिक भलं झालेलं आहे, सुखाचा संसार आहे, भरपूर समृद्धी आहे, सगळं आहे. आता फक्त तिला एक सत्ता पाहिजे. ती सत्ता तिला देणं, सत्तेच्या स्थानी बसवण्याच्या पलीकडे काही जीवनाचं उद्दिष्ट बाकीच नाहीये त्यांचं. त्याचा दबाव ते आणू शकतात तिच्यावर की तू नको असा हट्टीपणा करू. पुढली 25 वर्ष किमान या महाराष्ट्राचा तुझी
ती आता 50शीला असेल. जास्त आहे मला एक्झॅक्ट माहीत नाही, पण 50शीच्या आसपास आहे. म्हणजे तुझंही वय लक्षात घेतलं आणि पुढली 25 वर्ष जर महाराष्ट्रात आणि दिल्लीमध्ये हेच सरकार राहणार आहे असं दिसतंय, तर कशाला तू उपेक्षित, वंचित, दुर्लक्षित जीवन जगतेस? चल, मी आहे तोपर्यंतच हे शक्य आहे. उद्या मी नसेन, तर तुला कोणी विचारणार नाही. त्यामुळे मी जोपर्यंत सक्रिय आहे, मी आहे म्हणजे मी सक्रिय आहे असं मला म्हणायचं आहे. गैरसमज नका करून घेऊ. आणि तोपर्यंत आपण हे करूया आणि मे महिन्याच्या सुमाराला तुम्हाला सुप्रिया सकट, शरद पवार आणि अजित पवार एकत्र आलेले आणि ते दोघे मिळून महायुतीत आलेले दिसतील असा माझा अंदाज आहे. आत्ता अडलंय फक्त सुप्रियाच्याच हट्टामुळे. तो स्त्री हट्ट आणि बालहट्ट एकत्र आहे. त्याच्यावर ते काहीतरी मार्ग काढतील. शरद पवार आहेत ते. त्याने असे अनेकांचे हट्ट पाहिलेत, पुरवलेत आणि बदलायलाही लावले. त्यामुळे बघूया हा अंदाज बरोबर ठरतो का? पण 1 मेला तुम्हाला शरद पवार, अजित पवार, सुप्रिया, जितेंद्र हे सगळे एकत्र आलेले आणि महायुतीत दाखल झालेले दिसतील असा माझा अंदाज आहे. बघूया. धन्यवाद.